वनिता महाराज वनिता महाराज महाराज बाबा महाराज महाराज याला ओळखलं का? हो हा तो अस्वलवाला दगडू दरवेशी. नाही 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 महाराज हा आपल्या मलमपट्टीचं छोटस बँडेज आहे. दगडूवेंद्र तू वेस्ट सांभाळशील आणि गौरवेंद्र तू ईस्ट सांभाळशील. अहो बाबा, ईस्टला आपल्या राज्याचं मैदान आहे. तिथे रोज सकाळी सकाळी प्रजा हातात डबा घेऊन खो खो खेळते. तिथला राजा मी हो. हरकत नाही युवराज, आपण तिकडे शौचालय टाकू. आणि मी काय करू, गल्ल्यावर बसून 5-5 रुपये मोजू? नमस्कार मंडळी. कॉमेडीचे निरनिराळे फॉर्म्युले वापरत हास्याचं सुपरहिट रसायन बनवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. आजही आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे दिल दिमाग और बत्ती या चित्रपटाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, आता इथे पार पडणार आहे एका युवराजांचा राज्याभिषेक आणि या सोहळ्यासाठी इथे येत आहेत हास्य जत्रेतले धमाल हास्यवीर. आज आपल्या राज्याचा हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे, कारण आपले महाराज प्रसादेंद्र बाहुबली आज निवृत्त होत आहेत. आणि या सगळ्या साम्राज्याचा भार ते आपल्या एकुलत्या एक मुलावर म्हणजेच निमडा दोसरा स्टेल्मी मोइनो जुकू वाकवे गौरवेंद्र बाहुबलीच्या हाती देणार आहेत. तर राज्याभिषेकाची सुरुवात व्हावी. विशिष्ट संगीत समूहम महाराजा एंट्री म्युझिकम अलंकापुरी साम्राज्यम एमेजेयम भजेयम. गौरव बेटा, आज आज माझी ही जबाबदारी, ज्या राज्यासाठी मी आयुष्यभर झटलो ते राज्य मी तुला सुपूर्द करतोय. गौरवेंद्र, सांभाळशील ना? ताठ. युवराज, तात असतं ते. मग मी काय बोललो? ताठ. बोला बघू परत. बाबा, आजपर्यंत तुम्ही मला हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे. सारखं सारखं शिकवायची गरज नाही. आता आम्ही राजा होणार आहोत, कळलं? दोसरा स्टेल मी बोईनो जुकू. हे भिकाऱ्या, बाहुबली आहे मी. पण बाबा, आज हा दिवस बघायला आई हवी होती बाबा. खरंय, एवढासा होता तुझं इवलंसं मनगट माझ्या हाती देऊन ती निघून गेली. रवींद्र, आयुष्यभर सगळं देण्याचा प्रयत्न केलाय, पण आईचं प्रेम तुला देऊ शकलो नाही. नाही नाही बाबा, असं नका ना म्हणू. तुम्ही जेवढं माझ्यासाठी केलं ना, आजपर्यंत कोणीच तेवढं केलं नाही. आई गेली तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष होईल, दुसरी आई मला कशी सांभाळेल या चिंतेने तुम्ही दुसरं लग्न सुद्धा नाही केलं बाबा. बस बाळा बस, आता रडवू नकोस, बस. महाराज, महाराज, युवराज, तुम्ही रडताय, तुमच्या बरोबर अख्खी प्रजा रडते. मुहूर्ताची वेळ नको टाळायला, आपण सुरू करूया. हो हो, द्या महामंत्री, कुंकुम तिलकम द्या. हे घ्या महाराज. अश्वगणम महाराज चरण वंदनम. शूल श्रेणी खड्ग श्रेणी आयुर द्वार समर्पणम. थांबा. महाराज
राज्याभिषेकात ही विघ्न आणणारी बाई कोण आहे? मी कोण आहे ते महाराजांना चांगलंच माहितीये. कोण आहेस तू? आम्ही नाही ओळखलं तुला. महाराज तुम मेरे को नहीं पहचानते लेकिन ये अंगूठी को तो पहचानते होगे ना महाराज. अरे कोणती भाषा आहे ही आमच्या राज्य दरबारामध्ये? भाषेबद्दल तुम्ही न बोललेलंच बरं युवराज. कोण आहे आपल्या राज्यात आलेली? वनिता. माळशेज घाट. ती खुडाची झोपडी महाराज. आणि गवताची गंजी. महाराज ही तुमची गंजी. त्या दिवशी तुम्ही विसरला होतात महाराज. वनिता. महाराज वनिता. महाराज महाराज मेरे को पहचानते हैं. महाराज मेरे को पहचानते हैं. महाराज मेरे को पहचानते हैं. अरे बाबा हे काय आहे? बेटा, महाराज. मैं बोली थी ना महाराज हमको भूल नहीं सकते महाराज. बाबा हे काय आहे? काय बोलते ही बाई? गौरवेंद्र, आज मी तुमच्या समोर जो जिवंत उभा आहे तो फक्त हिच्यामुळे. महाराज. म्हणजे काही वर्षांपूर्वी आम्ही माळशेज घाटात शिकारीला गेलो होतो. हा वाघाची शिकार करण्यासाठी आम्ही झाडावर वाट बघत होतो. हा तेवढ्यात आम्हाला वाघाची चाहूल लागली. त्या व्याघ्र चाहुलीचा वेध घेत असताना आम्ही आमचा धनुष्यबाण सरसावला आणि घात झाला. त्या झाडावर असंख्य मुंगळे होते. ते मुंगळे हळूहळू आमच्या सलवारीत शिरले आणि जागा मिळेल तिथे करकचून चावलं. बाबा महाराज. आम्हाला काही कळायच्या आत आम्ही झाडावरनं खाली पडलो. आम्हाला वाटलं वाघ आता आम्हाला येऊन खाईल. तेवढ्यात अंधुक नजरेत आम्हाला एक अस्वल येताना दिसलं. नाही महाराज ती मी होते. अस्वल मी होते हो महाराज. म्हणे. तूच होतीस तू म्हणे. मी होते तूच महाराज. होती. मी महाराजांना उचललं आणि झोपडीत घेऊन गेले आणि करकचून मलमपट्टी केली महाराज. नंतर महाराजांनी मला वर दिलं. वर म्हणून ही अंगठी दिली आणि म्हणले तुला पाहिजे ते माग. खरंय म्हणे खरंय. मी तुला त्यावेळी म्हटलं होतं तुला पाहिजे तो वर माग. मग तुम्ही तर काय करताय पण? वर मागायला आले महाराज. महाराज याला ओळखलं का? हो, हा तो अस्वलवाला दगडू दरवेशी. नाही 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 महाराज. हा आपल्या मलमपट्टीचं छोटस बँडेज आहे. बाबा तुमचा अंश आहे. बाबा दगडू छोटे राजे. काय आहे हे हे माझं रक्त आहे. अरे रे. अरे वा. अरे वा वा. गौरवेंद्र भाऊ आलाय. दगडूवेंद्र. माग बने वाघ. तुला काय वर हवाय? माग बने माग. महाराज तुमच्या एवढ्या मोठ्या राज्यामधलं अर्ध राज्य दगडूच्या नावावर करा. बाबा नाही बाबा नाही हे शक्य नाही. हे राज्य मी माझ्या लेकासाठी गौरवेंद्रसाठी ठेवलं. मी त्याचं वाटे नाही करू शकत. महाराज असं काय करताय तुम्ही? शब्द दिलाय मला. पाहिलंच गौरवेंद्र, राजा होणं एवढं सोपं नाहीये. काय करू आता? वचनात अडकलोय. काय करू सांग? काय करू म्हणजे? आता तुम्ही शब्द दिलाय ना, मी काय सांगू तुम्हाला? यातनं मार्ग आता तूच काढा. नाही मी नाही देणार माझं अर्ध राज्य. बस मी राजा आहे राज्याचा. महाराज राज्याची समान वाटणी झालीच पाहिजे. ठीक आहे. गौरवेंद्रचा निर्णय मला मान्य आहे. आमच्या गौरवेंद्रच्या राज्याचे 2 भाग करून अर्ध राज्य आम्ही या आमच्या दगडूवेंद्रला देतोय. हा आमचा निर्णय झालाय. बाबा दगडूवेंद्र तू वेस्ट सांभाळशील आणि गौरवेंद्र तू ईस्ट सांभाळशील. अहो बाबा, ईस्टला आपल्या राज्याचं मैदान आहे. तिथे रोज सकाळी सकाळी प्रजा हातात डबा घेऊन खो खो खेळते. तिथला राजा मी होऊ. हरकत नाही युवराज, आपण तिकडे शौचालय टाकू. आणि मी काय करू? गल्ल्यावर बसून 5-5 रुपये मोजू? गौरवेंद्र छोटे कसे झालात? खाली या. गौरवेंद्र
सगळी प्रजा आली आहे, त्यांच्यासमोर शोभा नको हा निर्णय तुम्हाला आता मान्य करावा लागेल आपल्या बापाच्या लाजे खातर. हो युवराज. ठीक आहे, करतो मी मान्य. चला महामंत्री, आमच्या दोन्ही राजकुमारांचा राज्याभिषेक सोहळा चालू करा. हो महाराज. लवकर करा, लवकर बाळा, करा, तिलक लावा. तू आता राजा होणार. हो. आणि हा तुझा भाऊ अर्धा राज्याचा राजा होणार. हो मी राजा होणार. महामंत्री सुरू करा. अश्वगणम महाराज चरणवंदनम. शूलश्रेणी खड्गश्रेणी आयुर्द्वार समर्पणम. वा. आता कोणाला मारायला? महाराज 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 महाराज. अबे काय आहे? अरे बाई पायावर पडली आहे, तकलिया. महाराज महाराज. कोण आहेस तू? महाराज, बदामात बदाम, लाल बदाम, बदामात घोडा, नाकात लगाम. 3 चांदण्या चंद्रकोरीचं टोक. सांगा सांगा महाराज, वर्णन केले ना चोख? वर्णन केलंय ना चोख? बाई बाई हे सगळं तुम्हाला कसं माहित? बाबा हे काय आहे पण? गौरवेंद्र, हा माझ्या मांडीवरचा टॅटू आहे. महाराज तुमच्या मांडीवरच्या टॅटू बद्दल या बाईला कसं माहिती? हा, हाच प्रश्न मला पडलाय बाई, तुम्हाला कसं माहित? महाराज कड चेतना, महाराज बाबा लोणावळा घाट, मोडकी हवेली, तुटलेला पलंग. बाबा मला एक गोष्ट सांगा, तुम्ही असं वस्तूवर काय सोडले की वर्षानुवर्ष वास जातच नाही? नुसतं वासात तुम्ही ओळखताय बाबा, काय आहे? चेतना 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 बाबा चेतना. मी ओळखलेत महाराज, आ? तुम्ही मला ओळखलेत महाराज. अगं तुला कसा विसरेन चेतना? जेव्हा जेव्हा सूत्राला पाहिलं आयुष्यात फक्त तुटलेला पलंग आठवलाय. बाबा ते सगळं जाऊ दे, पण हाय कोण? गौरवेंद्र, आज मी तुझ्या समोर जो जिवंत उभा आहे तो फक्त हिच्यामुळे. बाप. काही वर्षांपूर्वी आम्ही शिकारीसाठी लोणावळा घाटात गेलो होतो. हा, वाघाची वाट बघत आम्ही झाडावर चढून बसलो होतो. त्या झाडावर एका कावळणीचं घरटं होतं. त्या घरटात 2 अंडी होती. म्हटलं आज बुधवार आहे, बुर्जी करून खाऊया. अंडी उचलली आणि तेवढ्यात असंख्य कावळे माझ्या दिशेने चाल करून आले. तेव्हापासून आमचे बसायचे वांदे झालेत. हो महाराज, तुम्हाला कावळे चावले तेव्हा मी तुमची फिजिओथेरपी केली. फिजिओथेरपी करण्यासाठी मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन गेले, पण माझा पलंग तुटलेला होता महाराज. म्हणून मी तुम्हाला खाली सतरंजीवर झोपवलं आणि तुमची फिजिओथेरपी केली. तेव्हा तुम्ही खुश झालात महाराज आणि मला वर दिलात. तुम्ही ह्यांना पण वर दिलाय? अरे वर दिलाय की तिळगुळ वाटलाय? हा, बाळा, पिकलं पान आता काही लक्षात राहत नाही. हो, पण मला कळतं ना, या पिकल्या पाण्याच्या गल्लोगल्लीत टपऱ्या आहेत ते. युवराज, असं म्हणू नका. चेतना महाराज चेतना बोल. महाराज ये बस चेतना बोल, यांना काय वर हवंय तुला? महाराज आधी मला सांगा, या दोघांना तुम्ही ओळखलं? नाही. हे कोण आहेत? महाराज, हे आपल्या फिजिओथेरपीचे शॉक. एक मिनिट, हे 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 शॉक नाही, हे यांचे शॉक आहेत. हे हे दोघं आमचं रक्त आहे? हो महाराज, अबे, काय नाव काय दोघांचं? चोळा आणि मोळा. अरे बाबा, ही काय नाव आहेत का? चोळा मोळा, ही काय नाव आहेत? गौरवेंद्र, चोळा मोळा किती कृतिशील नावं ठेवल्या चेतनाने. वा 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 वा. बोल चेतना, वर माग, काय वर हवाय तुला? महाराज, आपल्या या चोळा आणि मोळांसाठी मला अर्ध राज्य हवंय महाराज. नाही 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 चेतना, महाराज. हे नको मागूस. हे राज्य माझ्या लेकरासाठी, ह्या कोकरासाठी ठेवलंय. गौरवेंद्रचं राज्य हे मी नाही देऊ शकत तुला. ठीक आहे महाराज, म्हणजे तुम्ही शब्द फिरवताय तर. ठीक आहे ना, शब्द आहे ना, फिरला तर फिरला, काय फरक पडतो आपल्याला? गौरवेंद्र असं नसतं. गौरवेंद्र म्हणजे राजा आहे मी, राजा. जनतेचा विश्वास आहे माझ्यावर. मी काय करू? धर्म संकटात अडकलोय. राजधर्म पाळू की पितृधर्म पाळू? अरे खोटारड्या, घाट शिकाऱ्या, जर तुला माहित आहे आपल्याला घाट शिकार करता येत ना, तर कशाला गेला घाटामध्ये?
महामंत्री आम्ही आता थकलोय. काय करावं सुचत नाहीये. ह्यातनं मार्ग तुम्हीच काढा महामंत्री. महाराज, तुम्हाला वचन पाळावं लागेल. राज्याचे समान 4 भाग तर करावेच लागतील. ए चोंडराय, काय पण नको बोला, गप्प बस तू. हा बरोबर आहे, हे चुकीचं आहे. बघितलं, ही बिचारी कोण कुठची ती बाई, तिला माझी काळजी आहे. आई तू बोल आई. नाही, माझ्या दगडूच्या वाट्यामध्ये हे नाही पाहिजे, आधी सांगते. ह्याचे 2 वाटे होतील ना, त्याच्यात हे 2 वाटे करून घ्या. अरे आता तुझं कौतुक केलं ना मी, लगेच पलटी मारतेस. आमचा निर्णय झालाय. महाराज, आमच्या गौरवेंद्रच्या वाट्याचे 3 समान हिस्से करून ते ह्या तिघांना बहाल करण्यात यावे. बाबा महामंत्री अग्रीमेंट तयार करा. महाराज, चला, उरलं सुरलं राज्यात ये तरी मला द्या, त्याचा राजा बनवा, मला करा काहीतरी. महामंत्री आमच्या 4 राजपुत्रांचा आता मला राज्याभिषेक सुरू करू दे. हे चोळामोळा माझ्या बाजूला नाही पाहिजे, आज सांगतो मी तुम्हाला. दगडूवेंद्र, तू दादाला आवडलायस, तू इथे ये. सुरू करा. अश्वगणम हा लोक मला महाराज चरण वंदनम. शूल श्रेणी, खड्ग श्रेणी, आयुर द्वार समर्पणम. महाराज, मला ओळखलं तुम्ही? आपण कोण? ही घ्या. अहो, नाडी. पायजमा निघेल ना. नाही, माझी नाही, महाराजांची नाडी आहे ही. कदम, हो कडाक्याची थंडी, हो ना, फाटलेले ओठ, हो ना, वा शेकोटीची ऊब. हो ना. बाबा, तुम्ही यांच्याकडून पण मलमपट्टी करून घेतली? नाही गौरवेंद्र, एकदा कडाक्याची थंडी पडली होती. आम्ही शतपावली करायला बाहेर पडलो आणि तिथे आम्हाला कदम भेटले. हो, बाबांनी मला आवाज दिला, बाबा थांबा, इडी आहे काय? मग मी महाराजांना एक इडी दिली. महाराजांची थंडी गेली, त्यांनी मला मिठी मारली, त्यांची थंडी गायब झाली. मला म्हणाले, बाबा तू राज्यात ये, तुला काय पाहिजे ते वर मी द्यायला तयार आहे, पण तू ये, मला भेट. तुम्ही यांना पण वर दिलाय? गौरवेंद्र, ईडीने घात केलाय. ईडीमुळे माणूस संकटात सापडतो, हे पूर्वापार चालत आलंय आपल्याकडे. वचन दिलंय, वर मागायचं मला पूर्ण करावं लागेल. करा करा, राज्याचा अजून एक भाग करा, पण मला राजा बनवा, काहीतरी करा. कदम, हा. काय तुमच्या मुलाचं नाव? मला 1 नाही 7 मुलं आहेत. ए यारे, अरे खड्ड्याचा भिकाऱ्यांनो, भिकारी क्रिएटिव्हिटी आहे तुमची. मला नाही व्हायचं राजा, मी चाललो. बहारदार परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. क्या बात आहे, खूप मजा आली. प्रसादा, वा वा, बहारदार. या राजाचं उद्दिष्ट राज्याचा थाट सांभाळणं का स्वतःचे घाट सांभाळणं? आणि ज्या राजाचं नाव प्रसादेंद्र, राजपुत्राचं नाव गौरवेंद्र, तिथल्याच प्रजेचं नाव कदम, चोळामोळा, वनिता, चेतना. पण ते आम्ही अत्यंत सहजतेने स्वीकारतो, ते ॲक्सेप्ट करतो. ह्याचं कारण मोठे गोस्वामींनी जी करकचून मलमपट्टी केली आहे. खरंय खरंय, 100% खरंय. वा, सचिन मोटे आणि अभिजित पवार यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. उत्तम संकल्पना, उत्तम लिखाण, अप्रतिम, मजा आली. सई, कडक परफॉर्मन्स होता. तुझी जी अबिलिटी होती वास घेऊन माणसं ओळखण्याची, ती अशक्य होती, अनाकलनीय होती, पण ती काय कन्व्हिक्शननी तू सादर केलीस, त्याच्यामुळे खूप मजा आली भावा. राऊत, युअर ऑन अ रोल टुडे. मस्त, खूप मजा आली तुला असं बघून, आणि हे पण मला खूप आवडलं. मस्त मजा आणली दोघींनी. गौऱ्या, मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तुला एखादी गोष्ट मिळणार असते, तेव्हा तेव्हा आम्हाला कळतं की ती तुला मिळणार नाही. पण त्या प्रवासाची मजा प्रत्येक वेळेला आम्ही तितक्याच इंटेन्सिटीने घेतो, आणि त्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. फार मजा आली, मस्त. थँक्यू थँक्यू सर. मंडळी, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात,
पण त्यानं कोर्टाच्या बाजूच्या टपरीची पण पायरी चढू नये असा दाखवणारा प्रसंग आता तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. हो मी ते पेपर्स सांगतो त्यांना आणि वकील साहेबांना सांगतो मी पेपर्स तिकडे देऊन टाकतो आणि तुम्ही जे पेपर्स सांगितलेले आहेत त्या पद्धतीने पेपर्स मी सबमिट करतो मग. वकील साहेबांना सांगा बॉस, तुमच्या बॉसना सांगा. हां मी सबमिट करतो सगळे. ओके चहा घेणार का? चहा घेणार तुम्ही? ओके ओके ठीक आहे ठीक आहे. या या तुम्ही या. किती वेगळं वाटतं ना समीर. 8 वर्षांनी या कोर्टात आपण आलोय. 8 वर्षांपूर्वी इथे आपण मॅरेज रजिस्टर करायला आलेलो आणि आज डिवोर्स घ्यायला आलोय. ठीक आहे यार, हॅपी नोटवर संपवतोय आपण आपले रिलेशन्स. प्रॉब्लेम काय? तुला खरं सांगू का, आज आपण नवरा बायको म्हणून डिपार्ट होतोय, पण मित्र आणि मैत्रीण म्हणून कुठे होतोय? तू येऊ शकतेस माझ्या घरी, 24 तास घर उघडं आहे. ओके तुला सांगू, आय एम रिअली व्हेरी ग्लॅड की आपण हॅपीली डिपार्ट होतोय. साहिर म्हणून गेलेत रे, अशफाक को अंजमामुल हक को इश्के काफ को अंजमामुल हक करके हम वो अफसाना क्या जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ जाना ही अच्छा. येस येस असं आहे ना ते. हेच 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 म्हणायचं होतं मला. काय होतंय की ते अंजाम हा शब्द आला ना की इंजमामुल हक असं तोंडातून बाहेर पडतं. मग अनेक वेळेला झालेलं आहे. कशाला कशाला पण मग टास कशाला ना असं नाही. हे बाय उर्दू कविता आहे ना, उर्दू कविता, उर्दू शेर म्हणजे पॅशन आहे ग. सम्या अरे तुझं हिंदी हमरे का तुमरेकाच्या पुढे जात नाही रे. मैंने बोल्या, मैंने चोळ्या, हे तुझं हिंदी. आता उर्दूवर अत्याचार करायला जाऊ नकोस. झालं बोललीस तू. हेच कारण आहे आपला डिवोर्स होतोय. हा जो स्वभाव आहे ना, टोमणे मारायचे, काही करत टोमणे मारत राहायचे आणि स्वतःच. नाही नाही तुम्ही खच्चीकरण करत आलात आजपर्यंत माझं. हो खरंच सांगतोय मी. तुझे सुद्धा अनेक किस्से आहेत. गावाला येतेस आणि आजीशी मालवणी बोलतेस, तिला फेफरत चक्करून पडते ती तिकडे. काही बोलतो हे काढून काढायची गरज नाहीये मुळात. नाही इमानदारीत मी प्रामाणिक मी चिडलेलो नाहीये. मी फक्त सांगतोय तुला तो स्वभाव आहे तुझा. आणि त्यामुळे आज हा दिवस आपल्यावर आलेला आहे. ए छोटू, हा छोटू बघ कसा. छोटू 2 गटिंग चाहिए ना, बोलो ऐसा मुंह से बोलो ना. हॅलो हा हा कदम साहेब, हा तुम्ही म्हणालात त्याच टपरीजवळ थांबलोय. इकडे इकडेच होत. हो हो येता ना तुम्ही. या या ओके ओके येस. हे घ्या साहेब चहा घ्या. मॅडम ताई चहा घ्या. कदम साहेब म्हणजे ते आतले कोर्टातले डिवोर्सचे वकील. हो डिवोर्स घेतलाय. हो ताय तोंड वाकडं करायचं नाही. घेतलाय डिवोर्स घेतलाय, आनंदाचा दिवस आहे, सेलिब्रेट करायचा. बघा तोंड पाडून नाही सांगायचं. हो घेतलाय. हा असल कोण तो आपश कुणी कुत्रा ना आला, डुक्कर गेला गेला, आपण नाही घाबरायचं. हा घेतलाय डिवोर्स तर घेतलाय. हा या बघा तुमच्या पप्पा आहेत तुमच्या पाठीशी. तुमचा पप्पा तुमच्या पाठीशी म्हटल्यावर कुणाच्या बापाला भ्यायचं नाही, लक्षात ठेवा. नाही नाही पप्पा मला कळतं ना, बापाचं काहीच काय असतं मला माहिती ना. मग पप्पा नाही काय हे बघा मला माहिती काय होतं, दुःख होतं, डिवोर्स झालेला असतो, आपल्याला वाटतं आता नवरा गेला काय होणार, पण बाप आपला बाप आपल्यासाठी लय करतो. ताई मला माहित आहे ना. तुम्हाला सांगतो ही तुमची म्हणजे थोरली का लहानगी ही पहिलीच आहे बघा, पहिली पोरगी असं म्हणतात. पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी. मला माहिती आहे बाप पहिल्या बेटीसाठी काय काय करतो. नाही यार मी नका काळजी करू. त्याचा आवय आहे ना तुमचा, बरोबर आहे. डुक्कर आहे, घाणीतच जाणार तो डुक्कर. हे हेलपट्याचा आवय नाही आला तेच बरं आहे, त्याला मरू द्या. मीच आहे हेलपट्या, मीच आहे तो हेलपट्या, मीच आहे ते डुक्कर. आता जे म्हणालात ना ते मीच आहे. आणि एवढं लाऊड रिॲक्ट होऊ नका. आम्ही हॅपीली डिपार्ट होतोय, कळलं का? काहीच प्रॉब्लेम नाहीये. सॉरी साहेब, मला एकदम हे झालं साहेब, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं काय झालं. ह्या निम्म्या वयाच्या दिसल्या का हे बघा साहेब. नाही हे ठेवतो. त्या निम्म्या वयाच्या दिसल्या ना, म्हणून मला असं वाटलं का तुम्ही त्यांचे बाप आहे. आणि असं घडतं इथं कोर्टाच्या बाहेर, म्हणजे पोरगी अशी दुःखी असती, बाप असा चिंताग्रस्त असतो. तुमच्या तोंडाकडनं असं वाटलं मला बघून. का तू काय झोपाळ्यावर बसली आहेस? तू बोल ना, ते बोल.
तू तुझ्या समोर तुझ्या नवऱ्याला बोलते, बोल ना तू रसिका. मी काय बोलणार आहे? माझ्यापेक्षा दुप्पट वयाचा दिसतोस तू असं म्हणाला तो, तर त्यात चुकीचं काय ना? जे आहे ते आहे, तोंडावर बोलला तो. मी आहे मेंटेन, तू नाही असतात काय मोठा फरक आहे ना म्हणजे. आणि तो बोलला तर तुला काय भोका पडणार आहेत का? बोकांचा पण मला सांग समीर, हे नव्याने घडतंय का? लग्न झाल्यापासून असंच घडतंय की नाही आपल्या बाबतीत? तू कुणाच्या बाजूने आहेस? माझ्या बाजूने की त्याच्या बाजूने? समीर, मी कुणाच्याही बाजूने नाही. मला एवढंच म्हणायचं की या माणसाचा तुझ्या बाबतीत गैरसमज झाला असेल तर त्यात एवढी मोठी काही चिडचिड करण्याची गोष्टच नाहीये. ताय ओ ताय, लय समजूतदार आहे हो तुम्ही. मला वांगाच वाटायला लागलाय बघा. मग आपण एवढं समजूतदार असायचं आणि मग संसारात दुसऱ्यांना असं आडेल असायचं, मग होत्यात घटस्फोट. अडेल बिडेल नाही म्हणायचं. या डिवोर्सचं कारण तुला कळलं ना, तुला कळेल जास्त अडेल कोण आहे ते. एक मिनिट म्हणजे काय म्हणायचं तुला? मी अडेल आहे समीर. मी असं बोललोय? तुझं नाव घेतलंय? नाही, तुला तेच म्हणायचं होतं. तुझ्या बोलण्याचा अर्थ तेच होतं ना. आता आपल्या कोर्टामध्ये जज सुद्धा तुला काय म्हणाले? तुम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर डिवोर्स घेताय की नाही? म्हणजे त्यांना माहिती होतं की तू काही भांडणार वगैरे नाहीयेस, तू केस टाकणार नाहीयेस, तू अडेल आहेस. मी अडेल आहे? मी अडेल आहे? साहेब, प्रश्नचिन्ह काढा, फुल स्टॉप लावा. मी अडेल आहे. एका पर्यंत हो. माहितीये का काय ती? लग्नापासून अडेल आहे ती. अडेल तट्टूपणा करते. समीर नाही. सांग आता, सांगतो ना तुला. आता सांगतो ना, सगळं सांगतो. आला हा ऐकतो ना, सगळं सांगतो. लग्न मला साधं करायचं होतं. हिचं काय म्हणणं? नाही, मला डेस्टिनेशन वेडिंग करायचे राजस्थानला. सगळे राजस्थानच्या वाळवंटात. ऐका 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 वधूवराला घेऊन या. ऐका मामा आला. असे सगळे. कसं काय जेवण? कसं काय? असे असं लग्न असतं? कुणाच्या बापाने केलं त्या वाळवंटात लग्न? पण अरे सप्तपदी नाही घेतला, तप्तपदी घेतला. तप्तपदी तिकडे खाली. अरे 2 कडक पाव झाले होते इकडे आणि इकडे. बसायची खोटी. ऐक असं व्हायचं. मुळात आपल्या बापाला उल्हासनगरच्या पुढचं स्टेशन काय हे माहित नाही. तिच्या मुलीने राजस्थानला कशाला जायचं? अति होतंय समीर, अति बोलतोस तू आता. त्याला माहिती आहे तुझ्या बापाला? तू उल्हासनगर असा उभा असतो तो. हवा येत असते असा एवढा उभा असतो तो. त्याचं आयुष्य त्याच्यात गेलं. त्याला जायचं राजस्थानला डेस्टिनेशन वेडिंग करायला. कारण नसताना खर्च झाला. सांगतो, माझा मामा होता तिकडे. त्या मामाला उंटाने लाथ मारली माहिती? एवढा झाला होता गुडघा. बसता येईना, उठता येईना. उठला तर बसता येईना. असे खुन्नस आली त्याला उंटावर. बुद्धिबळ खेळताना स्वतःचाच उंटा त्यांनी मारला. एवढा चिडला होता तो त्या उंटावर. एक तर ना, मुळात तुझ्या मामाला दारू एवढी ढोसायची गरजच नव्हती. दारू पिऊन तुझा मामा काय करायला गेला? उंटाचं दूध काढायला गेला. अरे पण त्या उंटाच्या चेहऱ्यावरून त्याला नाही कळला उंटा आहे का उंटीण. खाली वाकला ते मला लाद बसली त्याला. उंटाच्या चेहऱ्यावरून कळतं उंटीण की अशी चालते. अशी चालते उंटी. आणि उंटा काय बरं वाटतं असं चालतो. हिचा हट्टीपणा तेवढा वेळ नाही थांबला. 7 सीझन आहेत वेबसिरीजचे तिच्या हट्टीपणाच्या. पुढे ती म्हणाली मला जायचंय हनीमूनला. कुठे घेऊन गेली मला? इजिप्तला. थडगी बघायला. एक मिनिट, थडगी नाही, मम्मीज म्हणतात त्याला. मुळात हनीमूनला जाताना मम्मीज व्हायला जातात, मम्मीज बघायला नाही. काय बोलशील ना, काय बोलशील? मला जायचं होतं मला इजिप्तला. मला तिकडची नगर व्यवस्था, तिथे झालेलं उत्खनन, तिथे जे शहर सापडले उत्खननात, ते सगळं बघायचं होतं. कोणी महापौर केलंय तुला एवढी शहरं बघायची? समीर, माझं डोकं साहेब हनीमूनला उत्खनन माहिती? देखे काय उत्खनन देखे? अति करतोय समीर. अहो तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही इजिप्तला गेला होता. इजिप्तला गेलं मग काय आलं? आयला इजिप्त मला लय फॅसिनेट करतं. तू रोल काय करतोयस? रोल काय करतोयस? चहावाल्याचा. चहावाल्याचा फॅसिनेट हा शब्द तुझ्या तोंडून कसा येतो रे? तुम्हाला काय करायचंय? कसा येतो? अहो तुम्हाला सांगतो, मला आहे का नाही ताय, मला इजिप्तला जायचं आणि तिथं तुतानखामूनची मम्मी आहे का नाही, मला ती बघायची आहे. 1 मिनिट, तुला तुतानखामून माहितीये? खरंच? नाहीतर आमचं हे ध्यान तिकडे पिरामिड बघून म्हणाला अरे बापरे एवढा मोठा समोसा. तुझ्यापेक्षा ना जास्त अक्कल या चहावाल्याला आहे. अरे इकडे रे जरा, इकडे. तू कोण आहे? चहावाला मी चहावाला. क्रीम रोल ते मोठी खारी एवढंच आयुष्य आहे तुझं. कशाला इतर सगळं जातो रे तिकडे आजूबाजूला? साहेब
आता लय बोलताय तुम्ही, कळलं ना? चावाला वगैरे बोल नका मला, कळलं नाही? नुसता चावाला नाही मी, एम इन हिस्ट्री आहे. एम इन हिस्ट्री तू आहेस? मग तुतानखामून बद्दल तुला माहितीये ना? म्हणजे काय? अरे तुतानखामूनची मम्मी बघून ना घाबरला आणि ताप आला होता या माणसाला. हनीमून साठी गेलो होतो, 6 दिवस फक्त हॉटेलच्या रूम मध्ये होतो रे आम्ही. माझ्यापेक्षा जास्त वेळ डॉक्टर बसला होता ह्याच्या शेजारी बेडवर. माझ्या आयुष्याची ना माती केली या माणसाने. माझ्या मनासारखी ना एकही गोष्ट नाही झाली, कुठल्या इच्छा आकांक्षा काही पूर्ण नाही झाल्या, आणि मला तर पश्चाताप होतो या सगळ्या गोष्टीचा. कुठे काय करू ताय 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 नाही ताय. हे सुशिक्षित चायवाला ताय बे नीट बोला. ताय आहे माझी, तायच म्हणणार. ताय अजिबात पश्चाताप करायचा नाही, कळलं ना? तुम्ही देखण्या येत आहे 56 पोरं मागं लागतील लग्नासाठी डिवोर्स नंतर, पण ह्याला कुठनं कॉन्फिडन्स आलाय कळना झालंय. नाही चिडू नका साहेब, एकदम शपथ माझ्या भाषेत सांगू का तुम्हाला? हे बघा, आम्ही चाय बनवतो का नाही, चाय जास्त झाला का नाही, चायला कॉन्फिडन्स असतो. अरे आपल्याला कोणतरी पिईल, आपला खप होईल, चोथ्याला कॉन्फिडन्स आला की लपड आहे. जो बापाचा चोथा, जो बापाचा आजोबाचा चोथा, कंबाईन चोथा, काय शिकवतोस रे मला तू? साहेब वेगळ्या शिवाय देताय साहेब. वाजवेन काढ. तुला काय वाटलं? सम्या, तुला काय वाटलं माझ्या मागे पोरी नाही आहेत? अरे हिच्यासारख्या 56 पोरी माझ्या मागे उभ्या आहेत, उभा राहायला पाहिजे मी. अरे ऑफिस मध्ये आहे डॉली नावाची, रिसेप्शनिस्ट. कोण आहे? डॉली रिसेप्शनिस्ट. मला परवा म्हणाली की तुमचा डिवोर्स होतोय असं कळलं, कॉफीवर जाऊया का? डायरेक्ट मला म्हणाले. हे डायरेक्ट विचारलं का तिने? डायरेक्ट नाही, पण आपल्याला कळतं ना, म्हणजे काय आपल्या एक नजरेतून कळतं ना की काय कॉफी मध्ये जाएंगे क्या, असं एक आपलं पुरुषांना तो एक सेकंड सेन्स असतो, म्हणजे तो असतो. म्हणजे मुलगी आली तर आपल्याला ते कळतं, असं असतं ते. हे म्हणजे नक्की कन्फर्म आहे? कन्फर्म म्हणजे तुला काय वाटलं? हाय 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 कन्फर्म आहे. ती डॉली कन्फर्म आहे. नाही म्हणजे मला आत्ता कळतंय काय? तू लगेचच म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स द्यायला का तयार झालास ना, हे मला आत्ता कळतंय. तुझा प्लॅन होता ना गोड गोड बोलून माझ्याकडनं म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स घ्यायचा, आणि जी पोटगी तुला द्यावी लागणार होती तो पैसा तुझा वाचेल, तो तू पैसा त्या डॉलीवर, त्या सटवीवर उधळशील, तिच्याबरोबर मज्जा करशील, तिच्याबरोबर उरलेलं आयुष्य घाल. हाच प्लॅन होता ना? प्लॅन आहे, दुसरा काय प्लॅन नाही. या माणसाच्या तोंडाकडे बघून कळतं लफडेबाज माणूस आहे. बघा त्या टपरीवरच्या पोरीकडे बघतोय अजून, आहे का नाही लफडेबाज माणूस? फ्लो मध्ये माझ्या सगळं लक्षात आलंय, पण नाही तुझा प्लॅन मी सक्सेसफुल होऊ नाही देणार. माझ्या अंगाशी आलंय. नाही आता मी तुला म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स वगैरे नाही देणार. म्हणजे प्लॅन कॅन्सल. म्हणजे कॅन्सल. आता तुम्हाला पोटगी द्यायची आणि प्रॉपर्टी पण माझ्या नावावर. अरे नाही रसू, आपण हात बीत नाही ठेवायचा. चल. अरे रसू असं नको करू. अरे चल रे. अरे माझ्या हे सगळं प्रकरण अंगाशी आले. मी ऍक्च्युली अंगाशी नाही म्हणायचं, कुठे आले तुला कळतंय का? अरे ऐक हॅलो 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 कदम साहेब, हा ऐका नाही ते पेपर फाडून टाका. मला या माणसाबरोबर म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स वगैरे नकोय. मला पोटगी हवी आहे 25 लाखाची आणि नावावर. हो आता बघते ना. अरे नाही तुला तरसवला ना डिवोर्स घ्यायला तर बघ. अगं नाही तुझी वाट लावते ना. हॅलो नाही तुम्ही थांबा. शपथ गेल्या हाय शपथ. अरे लोक लग्न मोडतात, तू माझा डिवोर्स मोडलास. तुझ्या मरतोय आता तू. बघा हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसादा अप्रतिम. पृथ्वी फार मजा आली, रसिका फार गोड, खूप मजा आली. सम्या, या आणि अशा अनेक स्किट्समधून तू ज्या पद्धतीने स्वतःला उंट करतोस ते नवीन पिढीने शिकलं पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे. आणि तुझ्यासारखा सेकंड सेन्स कुठल्याच नटाकडे नाही आहे. ते एक तुझं संचित आहे, ते तुझी प्रॉपर्टी आहे. ती लाजवाब सम्या, फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. किशोरदांकडे जाऊया. किशोरदा, काय म्हणाले या परफॉर्मन्स नंतर? इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन नंतर मी आज पहिल्यांदा समीरला लाईव्ह परफॉर्मन्स करताना पाहिलं. हे स्क्रिप्टच ओव्हरऑल इतकं सुंदर होतं आणि सगळ्यांचं गिव्ह अँड टेक, सेन्स ऑफ ह्युमर, टायमिंग इतकं सुंदर होतं. नवरा बायकोंमध्ये असंच घडत असतं आणि असं घडतं, असं पाहतो आपण. हे नातंच असं वेगळं असतं
की जे असतं असतं आणि नसत्याच्या सीमेवरनं असतं नसतं होत जातं आणि जगत राहतो आपण. फार सुंदर सगळ्यांनी परफॉर्मन्स केलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. क्या बात आहे. थँक्यू. मंडळी, पैसा ही गोष्ट मध्ये आली की मित्र सुद्धा ओळख विसरतात. ही गोष्ट धमाल कॉमेडीतून दाखवायला तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि अस्सल विनोदाचं वाण अभिजित चव्हाण. नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांना लाडका दादूस अरुण कदम. कसे तुम्ही? मी जाम भारी आहे. तर बाळांनो, आज सकाळपासूनच मी आहे ना वसुली करायला बाहेर पडलोय. जवळजवळ सगळ्यांची वसुली झालेली आहे. पण एक माणूस जो आहे वसारा, तो गेले 10 वर्ष मला पैसे तो म्हणजे व्याज पण देत नाही ना मुद्दल पण देत नाही. पण आज मी त्याच्याकडनं पैसे वसूल करून जाणार म्हणजे जाणारच. अभ्या, जरा दरवाजा खोल, मी आलोय. अभ्या, वाचरा दरवाजा उघड. कौन आया मरने को? आई आई आई. पचकन दरवाजा उघड. आलाय आता पैसे मागणार. बसारे अभ्या, दरवाजा उघड. कोण आहे? कोण? अरे उंदीर आला घरात. उंदीर कसं काय केलं? उंदीर उंदीर. अरे काय चाललं? काय चाललंय? चपडा थांब. उंदीर दिसतोय मी. उंदीर आहे मी. माणूसच आहे ना वसाऱ्या. न उंदीर बोलल अभ्या दरवाजा उघड असं बोलल उंदीर. सटकन देन कान फाडत बसा. कोण तुम्ही? अरे असं काय करतोस? मी आरण्या. कोण अरण्या? अरे वसाऱ्या, मी अरुण कदम, तुझ्या एरियातला तुझा मित्र खास सारण्या. कोण अरण्या कदम? मला नाही ओळख. मी नाही ओळखत. अच्छा, म्हणजे ओळख विसरलायस तू, मला ओळखत नाहीयेत. वसाऱ्या, गेली 10 वर्ष झाली तू माझ्याकडनं 5,000 रुपये उधारी घेतली. आठवलं आता? कोणी? मी? हा तू. किती? 5,000. कधी? 10 वर्षापूर्वी. कोणी? मी? अरे हो. किती? 5,000. कधी? अरे तेच काय विचारतोस ना कधी कधी? तू माझ्याकडनं 10 वर्षापूर्वी 5,000 घेतले हे सांगताना तुला मी आज बरं पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी ज्याच्याकडनं पैसे घेतले ना तो तू नाहीयेस. अरे तो कोणीतरी असा बुटका होता रे. मग माझ्याकडे बघ वसाड्या, मी बुटकाच आहे. मी ऊस दिसतोय तुला? ऊस दिसतोय? नाही नाही नाही, तू बुटका आहेस, पण तो ना असा एकदम प्रॉपर बुटका होता. अरे वसाड्या, मी प्रॉपरच बुटके आहे. मी आवरा बुटका आहे ना. तुला सांगतो, मी जेव्हा जन्माला आलो ना तेव्हा डॉक्टरांनी आहे ना माझ्या बुडावरची चापट मारायची ना, ती जी मारली ती माझ्या डोक्याला पण लागली. आवरा जगातले बुटका मीच आहे वसाड्या. माझे पैसे दे नाही. माझा विश्वास बसला, तुम्ही जगातले सगळ्यात बुटक्यात. पण तो जो मित्र होता ज्याच्याकडे मी पैसे घेतलेले ना, तो असा नव्हता. म्हणजे तो ना असा बेडकासारखा दिसायचा तो. मग मी कसा आहे? मी पण बेडूकच आहे ना. बेडकासारखा दिसतोय का नाही? म्हणजे तुम्हाला दिसत नाही? नाही, तू बेडकासारखा दिसतोस, पण तो मस्त बेडूकुड्या मारायचा. मग मारतो ना वसाड्या, मी बाई मारतो बघ. माझी पैसे दे. आता आठवलं. काय काय? अरे माझा जो मित्र होता ना ज्याच्याकडे मी पैसे घेतलेले, तो मेंढ्याचा आवाज काढायचा. अरे मी मेंढ्याचा आठवण करतो. पण वसाड्या 5,000 साठी काय काय करायला तू लावशील मला? परत काढ. अरे तुझ्या मेंढ्याला सर्दी झालीये. अरे त्याचा मेंढा निरोगी होता रे. अरे नाही वसाड्या, मी ते इम्प्रोवाइज केलेलं आहे.
ऑथेंटिक जो मेंढा असतो ना, कोण कोण ऑथेंटिक जो मेंढा असतो, ऑथेंटिक हा ऑथेंटिक जो मेंढा असतो ना, तो ब्या असं पण करतो. अरे मेंढ्यावरनं आठवलं, काय आठवलं? मेंढ्याला चापटी मारली की मेंढ्या रागवतो काय रे? रागवतो, राग येतो. वसाऱ्या मेंढ्यालाच काय, कुणाला पण चापटी मारली तर त्याला राग येणारच आहे. वसाऱ्या चिडणार ना तो. माझ्याकडे कागद आहे, आपल्या दोघांचा करार झाला त्याचा आहे बघ. बघू. मी 5,000 रुपये तुला दिले, त्याचा बघ. अरे ए हा कागद तुझ्याकडे कसं काय आला? अरे ह्याच्यावर तर माझ्या मित्राची सही आहे. तू वसाऱ्या, तो मित्र मीच आहे. नाही नाही नाही, अरे माझ्या मित्राचं अक्षर अक्षर मी ओळखतो. अरे त्याने चुकीचं स्पेलिंग जरी लिहिलं ना तरी त्यातला मूळ शब्द काय असेल हे ओळखण्याची किमया फक्त मलाच अवगत आहे. तो जेव्हा पोस्ट टाकतो शेजवान मट्ट केला, कोणालाच कळत नाही. फक्त मला कळतं की त्याला म्हणायचं असतं सेहवाग मस्त खेळला. त्याचं अक्षर अक्षर ओळखतो मी, तुम्हाला असं फसवू शकत नाहीस. नाही वसारे, हे माझंच अक्षर आहे, हे माझी सही आहे बघ ना. असला. अरे अरुण, अरुण, अरे आता तू चासला बोललास ना तेव्हा ओळखलं मी. अरुण, म्हणजे मी मेंढा केला तेव्हा नाही तुला कळलं, मी बेडूक केला तेव्हा पण नाही तुला. नाही, मी चासला बोललो तेव्हा तुला अरे कळलं. बघ ना यार अरुण, काय मस्त वाटलं तुला भेटून. हे बघ तुला तर घाई आहे म्हणून मी काय बोलत नाही, पण पुढच्या वेळी जेवायला यायचं नक्की. चल चल ठीक आहे. चल काय, चल काय, माझे पैसे? कुठले पैसे? हा अरे तुझे पैसे यार. हा किती आहेत? 5,000 रुपये मी दिले तुला. बस एवढेच? हा एवढेच आहेत हा, ना? 5. चेक चालेल? चेक काय वसार, तू मला चेक दे, डीडी दे, चिल्लर दे, मी मडक्यात घेऊन जाईन, मला पैसे दे. ओके. अरे काय झालं माहिती ना प्रॉब्लेम, मला सध्या ATM मध्ये जायला वेळ नाहीये. तुझ्याकडे 5,000 रुपये असतील तर मी तुला 10,000 रुपयाचा चेक देतो. हा म्हणजे मी सकाळी वसुली करून आलोय, दे. त्याचे असतील माझ्याकडे पैसे. मोजून घ्या वसाऱ्या. 5,000. हो मोजून घे. मोजून घे. अरे आहेत 5,000 आहेत ना, बरोबर. नको पण नको नको, अजून तुझं कर्ज माझ्या डोक्यावर नको. अरुण, हे तुझे 5,000 रुपये तुम्हाला दिलेलेस. ओके, परत आपलं फिट्टम फाट. चल. काय फिट्टम फाट वसाऱ्या? काय हे मीच तुला 5,000 दिले, तू मला दिलेस ते अरुण? 5,000. तुझा ना नेहमी हिशोबाचा गोळ होतो. बस बस. हे बघ, तू मला पैसे दिलेस 5,000 रुपये, मी घेतले, मी मोजले तुझ्या समोर. हा, पण मी नंतर काय म्हणालो की बाबा तुझं अजून कर्ज माझ्या डोक्यावर नको. हे अरुण, तू मला दिलेले 5,000 रुपये, हे मी तुला 5,000 रुपये तुझे दिले, आहे की नाही? आता झाली आपली फिट्टम फाट. अरे कशी काय फिट्टम फाट वसाऱ्या? काही काळजी करू नकोस. हे जे उधार घेतलेले पैसे आहेत ना, आरामात दे. म्हणजे वसाऱ्या, तू मी जे तुला पैसे दिले ते तू मला दिलेस, पिटले ते, आणि परत वर मला 5,000 कर्ज काढलं हे मला कळलं पण नाही. हाच तुझा नेहमीचा घोळ आहे. हाच तुझा नेहमीचा घोळ आहे. तू नेहमी विसरतोस म्हणून नेहमी प्रॉब्लेम होतो. ते जाऊ दे, चल. पैशावरनं आपल्या मैत्रीमध्ये बाधा नको. ते 5,000 रुपये असं कसं वसाऱ्या? 5,000 रुपये दे ना. किती दिलेस तू पैसे वसाऱ्या मला? आत्ता दिले ना. आता कुठे दिलेस वसाऱ्या पैसे तू म्हणा? अरे आत्ता तुला पैसे दिले ना मी 5,000 रुपये. नाही वसाऱ्या, तू नाही मला पैसे दिले. तो एक असा झाडासारखा कुर्ल्या केसाचा माणूस होता ना, त्याने मला पैसे दिलेले. अरे तो कुरळ्या केसांचा जाडा माणूस मीच आहे. अरे यारायस का वसाऱ्या? तू नायच आहेस, म्हणजे हायच नाही, तू नायच आहेस. तू वेगळाच माणूस आहे. असा जाडा, असा गेंड्यासारखा फुगलाय तू. कुर्ले केसाचा तू माणूस, तू नायच आहेस. मी नाही. नाही, मला काय असं वाटलं एकदम की तो मीच आहे म्हणून. नाही तू नाहीच. अरे यार, तुला तुझे पैसे मिळाले ना 5,000 रुपये? हा, चल बाय. पुढच्या वेळेला जेवायला थांबायचं, अजिबात कुठलीही कारणं चालणार नाहीत. हा, जेवायला. आय लव्ह यू. बाय. थँक्यू. कसा गंडवला वसाऱ्याला. आधीचे 5,000 रुपये मी काढून घेतलेच, पण त्यांनी मला जे दिले ते मी त्याला दिलेच नाही. कसा फसवलाय. आता बस बोंबलत. क्या बात है, सुंदर झाला परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. सई, धमाल परफॉर्मन्स होता.
मला तुझे इनोसेंट डोळे फार आवडले अभिजित दादा, फारच गोड दिसत होतास. अरुणदा, मजा आली. ही जोडी फार आवडली आहे, पुन्हा बघायला नक्की आवडेल. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, दिल दिमाग और बत्ती या चित्रपटाची टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे. आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. सोनाली ताई, तू काय सांगशील या चित्रपटाविषयी, तुझ्या व्यक्तिरेखेविषयी? खऱ्या अर्थानं एक वेडसर प्रयत्न आहे, मॅड क्रेझी फिल्म आहे. ऋषिकेश गुप्ते दिग्दर्शित, रवी संत निर्मित. आम्ही सगळेजण आहोत, म्हणजे आम्ही आज 5 जण आलोय, ते फक्त प्रतिनिधित्व करतोय. आमच्याकडे एक अत्यंत टार्गट असे नेते आहेत, दिलीप प्रभावळकर आणि वंदनाताई गुप्ते. तर त्यांच्यापासून सुरू होऊन यांच्यापर्यंत आमची गाडी थांबते. तर सगळ्यांना रिफ्रेशिंग वाटेल, हसू येईल, फारसं लॉजिक न वापरता गंमत घेता येईल असा हा मस्त सिनेमा आहे. आणि आमच्या सिनेमात अजून काय काय आहे हे मी बाकीच्यांना सांगायला बाकी ठेवते. ओके, ओव्हर टू यू मयुरेश. आज जो मॅडनेस इथे आम्ही अनुभवला आहे, आम्ही खदखदून असतोय, म्हणजे पडायचे बाकी आहोत. आणि मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्ही इतकंच हसाल, तितकीच मजा तुम्ही घ्याल. त्यामुळे तुम्ही आवर्जून बघा. थँक्यू. थँक्यू मयुरेश. सखी पूर्ण फार्स आहे सिनेमा, त्यामुळे फ्रॉम द वर्ड गेट गो तो क्रेझी होतो. त्यामुळे आणि गाणीही तशीच आहेत आणि अभिनय तसा आहे आणि आमचे दिग्दर्शक मुळात तेही तसेच असल्यामुळे फिल्मही तशीच झाली आहे. त्यामुळे सिनेमा प्लीज जाऊन चित्रपटगृहात बघा. थँक्यू सखी. किशोरदा. सगळ्यात या चित्रपटाबद्दल पशा प्रसाद असं वाटतं की सगळ्यात मोठी रिस्क ऋषिकेश गुप्तेने मला कॉमेडी भूमिका देऊन घेतलेली आहे. आणि हा सिनेमा याच्यासाठी तुम्ही बघावं असं मला वाटतं की जे जे चित्रपट आपण बघत लहानाचे मोठे झालो, अमर, अकबर, अँथनी, दीवार, त्रिशूल, तो जो काळ होता, डबल टिबल, एकाच आईला 3 जण रक्त वगैरे देतात, तो सगळा मॅडनेस याच्यामध्ये आहे. आणि म्हणून तो चित्रपट कदाचित तुम्हाला खूप आवडेल असं मला वाटतं. थँक्यू. वा वा दादा वा. सागर, तू काय सांगशील? दिल दिमाग और बत्ती ही जी फिल्म आहे त्यात कम्प्लीट मॅडनेस आहे आणि प्रत्येकाने आपला एक डेली कोटा असतो मॅडनेसचा, त्याच्या बियॉन्ड जाऊन काम केलेलं आहे. वा वा वा. आणि ती गरज होती चित्रपटाची. तर प्लीज थिएटर्समध्ये जाऊन ही फिल्म बघा आणि एन्जॉय. वा वा वा. दिल दिमाग और बत्ती याची संपूर्ण टीम आज तुम्ही इथे आलात, आमच्यावर धमाल केलीत, आमचं फार कौतुक केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या चित्रपटासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.